नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण व्हावे, त्यांच्या समस्या यंत्रणेने जाणून घेऊन त्या जागच्या जागी सोडवण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री गौडा यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. जनता दरबारमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, बळजबरीने केलेले अतिक्रमण मोकळे करणे, मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देणे, जमीन विषयक बाबी, ऑनलाईन सातबारा, मालमत्ता गहाळ केल्याबाबत मालकी पट्टे देणे, मोजणी, फेरफार, रस्ता मंजूर करणे अशी एकूण 50 निवेदने स्वीकारण्यात आली. आढावा बैठकीत श्री गौडा यांनी मंत्री, खासदार व आमदार यांच्याकडून आलेले संदर्भ शासकीय कार्यालयाने नियमानुसार त्वरित कारवाई करून निकाली काढावे, धोरणात्मक बाबी असेल तर त्वरित वरिष्ठांना कळवावे, आपले सरकार सेवा केंद्रमधील तक्रारी निकाली काढाव्यात, पक्के व कच्चे घरांचे प्रस्ताव त्वरित पाठवावे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पुढील 3 महिन्यात तालुका स्तरावर शिबिर घेण्यात येणार आहे, या सर्व लाभार्थ्यांना शिबिरात लाभ देण्याचे सूचित केले. यापुढे ॲग्री स्टॉक नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर ID काढण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. ई-पीक पाहणी करताना जेवढे क्षेत्र आहे तेवढेच क्षेत्र पेरामध्ये येणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावरच सर्व दाखले मिळतील, याबाबत नियोजन करावे. घरकुल मंजूर झाले मात्र अद्यापही बांधकाम सुरू झाले नाही अशा प्रकरणांचा आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नप मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.